नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज और मैं हूं आपके साथ स्वाति पारथी। तो चलिए रुख करते हैं खबर की ओर। पुणे के हडपसर स्थित सैयद नगर इलाके में लगातार हुई भारी बारिश के बाद गंभीर हालात पैदा हो गए हैं। गली नंबर 1 से 28 तक मुख्य सड़क पर बड़ी मात्रा में सीवेज का गंदा पानी जमा हो गया है, जिससे जनजीवन पूरी तरह प्रभावित हो गया है। कई घरों में भी गंदा पानी घुसने से स्थानीय नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। सबसे चिंताजनक बात यह है कि गली नंबर 5A स्थित मस्जिद में भी सीवेज का पानी घुस गया, जिससे स्थानीय नागरिकों और नमाजियों में भारी नाराजगी है। पूरे इलाके में दुर्गंध फैल गई है और संक्रामक बीमारियों का खतरा भी बढ़ गया है। घटना की जानकारी मिलते ही नगर सेवक निवृत्ति अन्ना बांदल तत्काल मौके पर पहुंचे। उन्होंने स्वयं गंदे पानी में उतरकर स्थिति का जायजा लिया और स्थानीय लोगों की समस्याएं सुनी। मौके पर मीडिया से बातचीत करते हुए बांदल ने पुणे महानगर पालिका के अधिकारियों पर लापरवाही का आरोप लगाया। उन्होंने कहा कि बार बार संपर्क करने के बावजूद संबंधित अधिकारी समय पर प्रतिक्रिया नहीं दे रहे हैं। उन्होंने प्रशासन से मांग की कि तत्काल सीवेज के पानी की निकासी कर नागरिकों को राहत दी जाए तथा इस समस्या का स्थायी समाधान किया जाए। वहीं आक्रोशित नागरिकों ने भी चेतावनी दी है कि यदि सैयद नगर में सीवेज और जलभराव की समस्या का जल्द स्थायी समाधान नहीं किया गया तो वे तीव्र आंदोलन करने को मजबूर होंगे। देखिए यह खास रिपोर्ट। हा जो प्रश्न आहे फार ज्वलंत आहे आणि पाण्यात 4 दिवसापासून पाणी इथंच आहे तुंबलेलं, त्याच्यावर जरा थोडं सांगताय का? या 4 दिवसापूर्वी हे पाणी आता आहे त्याच्यापेक्षा 4 पट पाणी होतं। पुणे महानगरपालिकेमध्ये मी वारंवार प्रत्येक अधिकाऱ्याला सांगून कंटाळून गेलो की काळेपडा आणि सय्यद नगर हे 2 ठिकाणी महानगरपालिकेचे गेले 15 वर्षे ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ह्या ठिकाणी कुठलंही काम दिसत नाही। ना 15 वर्षात कुठली पाण्याची लाईन बदलली, ना 15 वर्षात कुठलं ड्रेनेज लाईन बदललं। तुम्ही बघितलं आपल्या पवित्र ठिकाण ह्या ठिकाणची 5 नंबर गल्ली सय्यद नगरची, ह्या ठिकाणी आपण पाहतोय मस्जिद मध्ये कमरे इतकं पाणी होतं। मी आज परत एकदा आलो तर गुडघे इतकं पाणी आहे। शासनाने याची दखल घेतली पाहिजे। वारंवार आम्ही लोकांना सांगतो आम्हाला जिटिंग मशीन द्या, पण ते सुद्धा जिटिंग मशीन आज गेले 4 दिवस आम्ही रात्रंदिवस फोन करतोय। मी 6 दिवस झालं ह्याच प्रभागात हिंडतोय। काळेपडाळ आणि सय्यद नगर मध्ये सगळ्या लाईनी बदलल्या पाहिजेत। ह्या लाईनीला आम्हाला स्पेशल एक जिटिंग मशीन दिली पाहिजे ह्या 2 वार्डा करता। हे आमचा 41चा प्रभाग सय्यद नगर आणि काळेपडाळ ह्या ठिकाणी ज्या लाईनीची अडचणी आहेत ह्या अडचणी सोडवण्याकरता मी आज सकाळी उपायुक्त संदीप कदम यांनाही फोन केला होता। आमच्या अतिरिक्त आयुक्त कोर मॅडम यांनाही आम्ही फोन केला, पण कोर मॅडमचा फोन तुम्ही लावला तो उचलला गेला नाही, मी लावला तो उचलला गेला नाही। ते कामात कुठेतरी व्यस्त असतील, पण त्यांनी त्या व्यस्तपणातून बाजूला येऊन लोकांचं काम केलं पाहिजे। आज ह्या गल्ल्यांमध्ये सगळं पाणी शिरून घरादारामध्ये लोकांच्या पाणी आहे। परवाच्या आम्ही हेडिओ काढले, घरामध्ये दुकानामध्ये पाणी आहे। काळेपडाळला सुद्धा जिटिंग मशीन नसल्यामुळं सगळ्या गल्ल्यांनी पाणी आहे। आता आम्ही काल 2 मोटारी घेतल्या, त्या मोटारी कॉर्पोरेशननी पाठवून दिल्या आणि त्याच्यातून पाणी उपसायचं। जोगेश्वरी गल्ली नंबर 2 असन, गल्ली नंबर 7 असन, त्या ठिकाणी ते काम चालू आहे। आता बी तिथं लोक गेलेली आहेत, पण हे पाणी मस्जिदीचं सुद्धा आपल्याला हलवायचं असेल तर ह्याला मोठी गाडी पाहिजे आणि त्या जेटिंग मशीनने ह्या लाईनी साफ करून पुढे चेंबरला आम्ही कैसी बारावकर साहेबाला सांगितलं की तुम्ही एक 100 फूट लाईन गटाराची ती बाजूला काढा आणि आमचे हे ड्रेनेज लाईन बाजूला ठेवा, म्हणजे हे बॅक मारणारं पाणी त्या ठिकाणी थांबन आणि ह्या लोकांच्या समस्या सुटन। आपण पाहिलं, मी आता ह्या ठिकाणी आलो, महिलांनी सांगितलं आम्हाला पाठ 3 वाजता पाणी येतं। मग माणसाने 3 वाजता पाणी भरायचं म्हणल्यावर झोपायचं कधी? काही ठिकाणी 12 वाजता पाणी येतं, 12 वाजेपर्यंत त्या पाण्याकरता जागायला लागतं। सरकारने
ह्या प्रभागामध्ये ध्यान देण्याची गरज आहे. बाकी प्रभागामध्ये काय चालतंय आम्हाला माहित नाही. पीएमसीच्या कार्यक्षमतेवर जरा बोला. पीएमसीची कार्यक्षमता तुम्हाला सांगतो, सगळा डिसाळ कारभार झालेला आहे. आणि ह्या डिसाळ कारभारामुळं तिथं कुणाचं प्रशासनाचं लक्ष नाही. आम्ही रोज त्यांना सांगतो की ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कमिशनर असतील, कोण मॅडम असेल, ह्या लोकांनी आता ध्यान केलं पाहिजे, ह्या ठिकाणी ध्यान दिलं पाहिजे, ह्या प्रभागाला व्हिजिट दिली पाहिजे. आता मी गेले 2 महिने सांगतो की आम्हाला एक दिवस कमिशनर साहेबांना व्हिजिट द्या, आमच्या प्रभागाचं बघा. मी महापौर ताईंना बी सांगितलं की ताई, प्रभाग 41 मध्ये बिकट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्याला सुधारायची असेल तर ह्या प्रभागाला फंड सुद्धा तेवढाच टाकावा लागेल. भोसले ताई महापौर असताना 20 वर्षापूर्वी जे काम ह्या प्रभागात झालंय त्याच्यानंतर आज सगळी इथं कुठलंही काम झालेलं नाही आणि त्याच्यामुळे हेच समस्या आहे. ठीक आहे.